आज आपण जगातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या चंदन या झाडाच्या लागवडीचं महत्त्व जाणून घेणार आहोत। चंदनाला जितकी मागणी आहे त्या तुलनेत उपलब्धतेचं प्रमाण कमी आहे। जागतिक बाजारपेठेत चंदनाची मागणी सातत्यानं वाढतच आहे। कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात चंदनाचं सर्वाधिक उत्पादन होतं। अलीकडच्या काळात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्येही चंदनाचं क्षेत्र वाढीस लागलं आहे। अलीकडं केंद्र आणि राज्य शासनानंही चंदन लागवडीला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे। चंदनाचा सुगंध सर्वांनाच मोहित करतो। चंदनापासून बनवलेलं काष्ठशिल्पही सर्वांनाच भुरळ घालतं। चंदनाचे औषधी गुणधर्म तितकेच महत्त्वाचे आहेत। आयुर्वेदात चंदनाला मानाचं स्थान आहे। वेगवेगळ्या व्याधींमध्ये प्रभावी औषध म्हणून चंदनाचा वापर केला जातो। अगरबत्ती आणि धूप उत्पादनं, सर्वात महागड उंची दर्जाचं अत्तर, वेगवेगळ्या धार्मिक विधींमध्ये प्रामुख्यानं चंदनाचा वापर केला जातो। व्यापारी तत्वावर वायनरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर याचा वापर होतो। गुटखा आणि पान मसाल्यामध्येही चंदनाचा वापर केला जातो। चायना अर्थात चीनमध्ये चंदनाच्या पानांपासून सूप, फुलांपासून चहा तर फळांपासून हेल्थ ड्रिंक ज्यूस बनवलं जातं। ॲरोमा थेरपी सारख्या उपचार पद्धतीत चंदन तेलाचा वापर होतो। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लागणाऱ्या जगभरातील सर्व सौंदर्य प्रसाधनांमध्ये चंदन हा महत्त्वाचा घटक असतो। देवतांच्या मूर्ती आणि शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी प्रामुख्यानं चंदनाच्या लाकडाचा वापर होतो। चंदनाच्या लाकडापासून दुर्मिळ वस्तू, खेळणी, कॅरममधील सोंगट्या बनवल्या जातात। चंदनाच्या पानांपासून फिकट पिवळं मेणही मिळतं। अशा प्रकारे चंदन हे बहुपयोगी आहे। चंदनाची लागवड ही शेतकऱ्याला सर्वाधिक श्रीमंत करणारी आहे। सध्या चंदनाचा इंटरनॅशनल मार्केट रेट 1.5 कोटी रुपये प्रति टन आहे। मात्र लिलाव पद्धतीत हा मार्केट रेट कितीही जास्त असू शकतो। चंदनाचा करार पद्धतीनं घोषित केलेला हमी भाव 6 ते 7,500 रुपये प्रति किलो आहे। चंदनाची बाजारपेठ जगभर आहे। खास करून पूर्वेकडील चीन, जपान, सिंगापूर, हाँगकाँग, तैवान या देशांमध्ये चंदनाला मोठी मागणी आहे। आता आपण चंदन लागवडीमध्ये देशभरात, महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात ऐतिहासिक क्रांती घडवणाऱ्या श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी या कंपनीची सविस्तर माहिती जाणून घेऊया। श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीचं हेड ऑफिस अर्थात मुख्य कार्यालय लातूरमध्ये आहे, तर कार्यक्षेत्र महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं चंदनाची लागवड करून देणं, सखोल मार्गदर्शन करणं, बाजारपेठ उपलब्ध करून देणं हे श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीचं मुख्य कार्य होय। श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीचे संचालक आहेत किशोर राठोड, अंकुश चव्हाण आणि श्रीनिवास महिंद्रकर। संचालक किशोर राठोड हे गेल्या 22 वर्षांपासून श्री व्यंकटेश्वरा गॅस एजन्सीचे डायरेक्टर म्हणून काम पाहत आहेत। प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून 4 चाकी वाहनांमध्ये गॅस संच बसवण्यासाठी ते ग्राहकांना उद्युक्त करतात। त्याशिवाय नामांकित बिल्डर म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत। संचालक अंकुश चव्हाण हे विश्वसागर ग्रुप ऑफ कंपनीचे संस्थापक आहेत। विश्वसागर हायटेक मार्केटिंग,
विश्वसागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते कार्यरत आहेत। संचालक श्रीनिवास महिंद्रकर हे देखील बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत। भारत हा कृषी प्रधान देश म्हणून जगभर ओळखला जातो, मात्र पारंपरिक शेतीमुळे इथला शेती व्यवसाय डबघाईला आलेला। खर्च अवाढव्य, उत्पन्न मात्र फारच कमी अशी परिस्थिती। यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जबाजारी झाले। अनेक ठिकाणी कर्जबाजारीपणाला वैतागून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्याही केल्या। ही विदारक परिस्थिती लक्षात घेऊन चंदन शेती करणं ही काळाची गरज असल्याचं श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीनं ओळखलं। शेतकऱ्यांच्या जीवनात कोणत्या मार्गाने आर्थिक स्थैर्य निर्माण होईल, त्यासोबतच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यास हातभार लागेल, वाढत चाललेल्या प्रदूषणालाही आळा बसेल, लोकांचं आयुष्यमान वाढायला मदत होईल, पर्जन्यवृष्टीचा घटत असलेला स्तर उंचावेल, भारतीय शेती खरोखरच सुजलाम सुफलाम म्हणून विकसित होईल, याचा सखोल अभ्यास करून श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीनं चंदन लागवड, प्रसार आणि प्रचार हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवलं। प्रामुख्यानं ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्येवर मात करण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनं चंदन लागवड ही मोलाची ठरेल आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कोटी मोलाची फायदेशीर ठरेल, हे श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीनं ओळखलं। मग काय, श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीनं सन 2012 पासून झपाटून कामाला सुरुवात केली। इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक डॉक्टर आनंद पद्मनाभन, डॉक्टर TS राठोड, डॉक्टर TS राव, सोमशेखरजी आणि म्हैसूर सँडल सोपचे डायरेक्टर व्यंकटेशजी गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2012 ते 2015-16 पर्यंत भारतभर चंदनाविषयीचे अभ्यास दौरे करण्यात आले। Our Sandalwood Society of India has established one more center in Maharashtra, at Latur, and in Latur, where Kishore Rathod is heading the society in Maharashtra, and as a secretary, regional secretary, regional president, he has been doing extremely good work, and almost about 900 acres of sandalwood plantation is being cultivated under his guidance, and for which I am also supporting him and visited Latur about 3 to 4 times, and I find sandalwood plantation is coming up in a very good way, and I am satisfied that they are doing extremely good work in Maharashtra. या अभ्यास दौऱ्यांमधून हे लक्षात आलं की चंदन इंडस्ट्रीपेक्षा शेतकऱ्यांना आणि उद्योगपतींना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणारी दुसरी कोणतीही इंडस्ट्री जगात राहणार नाही। त्यात नेमकी सन 2015-16 मध्ये नॅशनल मेडिसिन प्लांट बोर्डाच्या अंतर्गत चंदन या वनस्पतीला औषधी वनस्पती म्हणून समाविष्ट करून चंदन लागवडीला भारतभर परवानगी देण्यात आली। श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीनं चंदनाची लागवड करण्याचा निर्धार तर केला, पण कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यासारख्या ठिकाणी, विशेषतः लातूर भागात प्रचंड तापमान आणि पाण्याची भीषण टंचाई अशा एकंदरीत विपरीत परिस्थितीमध्ये श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीच्या संचालकांनी शिवधनुष्य हाती घेऊन परिस्थितीवर मात करत अग्निदिव्य पार करण्याचा निर्धार केला। अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून चंदन लागवडीचं महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली। चंदन लागवड जनजागृती अभियान व्यापक प्रमाणात राबवण्यात आलं। ज्या ठिकाणी माणसांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याचं दुर्भिक्ष होतं,
अशा ठिकाणी चंदन लागवडीचं महत्त्व पटवून देत असताना प्रत्येक शेतकरी उपहासानं पाहत होता. होय, हे वाळवंटात ओएसिस अर्थात मृगजळ पाहिल्यासारखंच होतं. तरी सुद्धा धीर न सोडता, नकारात्मक दृष्टीनं विचार न करता, केवळ सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून एकमेव चंदन लागवडीचं ध्येय ठेवण्यात आलं. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पाऊस पडला नाही तर रोपांचे पैसे परत देण्यात येतील असं आश्वासन देऊन श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीच्या संचालकांनी कामाचा श्री गणेशा केला. अनेक शेतकऱ्यांनी श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीच्या जिद्दीवर विश्वास ठेवत आपल्या शेतात चंदन लागवड करण्यास होकार दिला. मार्च एप्रिल महिन्यात वैशाख वणवा पेटलेला असतो. होरपळून टाकणाऱ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात तापमान 43-44 अंशापेक्षा अधिक असताना चंदन लागवडीचा संकल्प साकार करणं केवळ अशक्यप्राय वाटत होतं. पाहता पाहता जून महिना उजाडला, जुलैही सरला, तरीही पावसाचा पत्ता नव्हता. श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीचे संचालक अस्वस्थ आणि बेचैन झाले. अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर निसर्ग सुद्धा एखाद्या देवदूताप्रमाणे मदतीला धावून आला. प्रचंड पाऊस बरसला. होरपळून गेलेली, कोरडी ठक्क पडलेली जमीन चिंब भिजली. मधुर घन आले धुक्यातले नभातले सख्या प्रिया सरी तुनी सुरेल धुंद स्वर हे आले अधीर मन झाले धुक्यातले नभातले सख्या प्रिया सरी तुनी सुरेल धुंद स्वर हे आले मधुर घन आले. श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीच्या संचालकांच्या आणि शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलं. बघता बघता श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीच्या कार्यालयासमोर चंदन लागवडीसाठी शेतकऱ्यांची अक्षरशः रीग लागली. सन 2015-16 मध्ये शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष 295 एकरावर चंदनाची लागवड करण्यात आली. लागवडीचा पहिल्याच वर्षाचा प्रयोग अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरला. चंदनाच्या सोबतच चंदनाचा मित्र झाड म्हणून आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी क्रांती घडवून आणणारा मिलिया डुबियाही बहरला. जणू केरळसारखं वातावरण सर्वत्र तयार झालं. बघता बघता श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीची ख्याती चोहीकडे पसरली. एवढ्या कमी काळात मिळालेल्या या यशाची प्रसार माध्यमांनी दखल घेत प्रसिद्धी देऊन श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीच्या कार्याला प्रेरणा दिली. प्रसार माध्यमांचे आभार व्यक्त करण्यास शब्दही अपुरे पडतील. इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या वैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाखाली श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीच्या वतीनं चंदन लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याचवेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनपर कार्यशाळाही घेण्यात आली. याच कार्यक्रमात सँडलवूड सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांचं रिजनल डायरेक्टर पद श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीचे संचालक किशोर राठोड यांना बहाल करण्यात आलं. या कार्यक्रमामुळं प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळून चंदन लागवडीविषयी प्रचंड जनजागृती झाली. त्याचं फलित सन 2016-17 मध्ये श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी मार्फत तब्बल 585 एकर क्षेत्रावर चंदन आणि मिलिया डुबियाची लागवड महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात करण्यात आली. शेतकऱ्यांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता
श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीनं एक ध्येय डोळ्यासमोर ठेवलं की जवळपास 10,000 एकर क्षेत्रावर चंदन लागवड करून शेतकऱ्यांना भागधारक अर्थात शेअर होल्डर बनवायचं. भविष्यात चंदन आणि मिलिया डुबियाचे कारखाने काढण्याचं ध्येयही ठेवलं. कारण श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी ही अशी एकमेव कंपनी आहे की जी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात चंदन लागवड करून विक्री करून देण्यापर्यंतचं ध्येय साकारणारी ही कंपनी आहे. आणि हो, आणखी एक महत्वाचं, श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी मार्फत चंदन लागवडधारक शेतकरी आणि सरकारमध्ये हमी भावात करार करून देण्याची सुविधा उपलब्ध आहे. चंदनाच्या अनेक जाती असून सँडलवूड सोसायटी ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या सॅटलम अल्बम या जातीच्या रोपांची लागवड श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी मार्फत व्यापारी तत्वावर करण्यात येते. कारण सॅटलम अल्बम ही जास्तीत जास्त उत्पादन देणारी जात आहे. आणि हो, चंदनाचा मित्र झाड असलेल्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडवून आणणाऱ्या मिलिया डुबिया या वृक्षाविषयी आपण आता अधिक माहिती जाणून घेऊया. पारंपरिक शेतीतील जोखीम वाढल्यानं मिलिया डुबिया सारख्या बहुउपयोगी वृक्षाची लागवड चंदनामध्ये आंतरपीक म्हणून करणं केव्हाही फायदेशीर ठरतं. भविष्यात चांगल्या उत्पन्नाची हमी इथं मिळते. मिलिया डुबिया वृक्षाच्या लाकडाला बाजारात प्रचंड मागणी आहे. या लाकडाचा वापर मुख्यत्वे काडेपेटी उद्योगासाठी तसंच कमी वजनाच्या फर्निचरसाठी होतो. कमी कालावधीत हा वृक्ष वाढतो. याची पाण्याची गरजही अत्यल्प आहे. सरळ वाढणाऱ्या या झाडाचा बुंधा गोलाकार उंच होतो. इतर वृक्षांपेक्षा मिलिया डुबिया हा अति जलद गतीनं वाढतो. हा वृक्ष जगातील सर्वात उंच मानला जातो. प्लायवूड, रेल्वेचे डबे, जहाज बांधणी, कागद अशा अनेक उद्योगांमध्ये प्रामुख्यानं मिलिया डुबियाच्या लाकडाचाच वापर केला जातो. मिलिया डुबिया वृक्ष 8व्या वर्षी कटिंग केल्यानंतर 1 ते 1.25 टन तर 12व्या वर्षी कटिंग केल्यानंतर 2 ते 2.25 टन फर्निचरचं लाकूड देतो. प्रत्यक्ष चंदनाचं उत्पादन घेण्याचा कालावधी जरी 12 ते 15 वर्षे असला तरी शेतकऱ्यांना 4 ते 5 वर्षे विविध आंतरपिकं आणि पालेभाज्या फळभाज्या घेता येतात. सोबत 8 ते 12 वर्षांच्या कालावधीत मिलिया डुबियाचंही उत्पादन घेता येतं. भविष्यात चंदनाला जागतिक स्तरावर प्रचंड मागणी राहणार असून वेगवेगळ्या राज्यांमध्ये चंदन लागवडीला प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकारचं अनुदान आणि ट्री कार्बन क्रेडिट बॉन्ड अर्थात TCC उपलब्ध होईल. चंदन हा जगातील अति महागडा वृक्ष असल्यामुळं सुरक्षेची दक्षता म्हणून सरकारमार्फत शेतकऱ्यांना बंदूक परवाने, 12 फुटी लोखंडी जाळीचं कुंपण, 12 DC विद्युत पुरवठा, CCTV कॅमेरे, सेन्सॉर अर्थात मायक्रोचिपची सुविधा, डॉग स्क्वॉड, बंदूकधारी गार्ड, भविष्यात पीक विमा या सर्व सुरक्षांसाठी श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीचं सदैव मार्गदर्शन राहील. आता आपण श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीच्या मार्गदर्शनाखाली ज्या शेतकऱ्यांनी चंदनाची यशस्वी लागवड केली त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. तिथे जास्त काळी असल्यामुळं मी इथं आमचे पाहुणे जाधव बंधू आहेत, उत्तमराव जाधव यांचं शेत मी करार करून घेतले. किती वर्षासाठी करार केलात मॅडम? मी अगदी 15 वर्षासाठी करार करून घेतले. बर, आता हे तुम्ही स्वतः तुमच्या अभ्यासातनं लावताय का कोणाच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही ही लागवड करायला लागलात? अगोदर मला काही आयडिया नव्हती. असं मला शेतीबद्दल खूप प्रेम आहे, आवड आहे, म्हणून मी आपलं व्यंकटेश्वर ग्रीन ग्लोरी या ऑफिसला भेट दिली आणि त्या ऑफिस मधली पूर्ण टीम मला माहिती सांगितली आणि एकंदर ते सगळी माहिती ऐकून मला असं वाटलं की माझी खूप इच्छा असून ते शेत माझं जास्त काळी असल्यामुळे
पूर्ण होत नव्हती. पण मी या जाधव बंधूच्या शेताच्या माध्यमातून मी इथं म्हणजे माझी इच्छा चंदन लागवड केल्यामुळे पूर्ण होणार आहे. बाबासाहेब मानसिंग. पण कुठल्या आपण? वांजरखेडा तांडा. वांजरखेडा तांडा का? बरं, कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं हे? तालुका जिल्हा लातूर. अरे वा, लातूर जिल्ह्यामध्ये आहात तुम्ही. शेतकरी आहात का आणखी दुसरं काही व्यवसाय आहे साहेब? मी स्वतः संस्थापक असून शेतकरी आहे. अच्छा अच्छा. मग हे चंदन लागवड किती केलेलं आहे साहेब? एरिया तर फार मोठा दिसतोय. 15 एकरच्या जवळपास आहे. बरं, 15 एकर घेतले. आता 15 एकर मध्ये तुम्ही चंदन लागवड केलंय का ऊस घेतलंय का? हे उंच उंच झाडं कसले आहेत? हे उंच उंच झाडं जे दिसतात ते मिल्या डुब्याची. बरं. हा. आणि त्याच्या मध्यंतरी जे दिसतात ते चंदनाचे. अच्छा. आणि हे आंतरपीक जे आहे मध्ये हा 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 मधल्या गॅप मध्ये हे कांदा दिसायला लागले. कांदा नाही, हे ऊसाचं पीक घेतलंय मी. अच्छा, ऊसाचं पीक याच्यामध्ये घेतलंय. म्हणजे ऊसाचं पीक घेताना त्या चंदनावर काही परिणाम होत नाही का? आंतरपीक घेताना चंदनावर परिणाम होत नाही, उलट त्याला पोषक होते. बर. आता सर, हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनानं लावलात का कुणाच्या मार्गदर्शनाखाली लावलात? एवढं मोठं निर्णय, एवढं मोठं प्रोजेक्ट तुम्ही राबवायला लागलात? हे मला लातूरमध्ये माझे मित्र किशोर राठोड, उषा आडे आणि अंकुश चव्हाण यांची एक कंपनी आहे, ग्रीन व्यंकटेश ग्रीन ग्लोरी म्हणून. अच्छा. त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळालं की हे तिन्ही स्टेटमध्ये 2-3 स्टेटमध्ये काम करतं. त्यांच्याकडे जाऊन मी व्हिडिओ वगैरे पाहिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे लावून केली सर. व्यंकटेश ग्रीन लातूर रोप आणले. बरं. मग ह्याला सोबतीला हे कुठलं झाड लावलंय? हे सोबतीला लावलंय शेवगा. शेवगा आहे का? मग हे आंतरपीक पण घेताय का? हो, घेतो ना. काय हरभरा चालू आहे? बरं. हे चंदन किती वर्षांमध्ये येते म्हणे? हे चंदन येते बघा 12 ते 15 वर्षाला. 12 ते 15 वर्षात येतात. ह्याचं मार्केट कुठं आहे? याचं मार्केट लातूरच. लातूरला का? बरं. आणि ते मिल्या डोब्या लावलं का नाही तुम्ही? लावलंय. मिल्या डोब्या पण लावले का? हो. बरं. चंदनाचे किती एका एकर मध्ये किती? 500 झाड का? 500 झाड चंदनाचे. 500 मिल्या डोब्या. 500 मिल्या डोब्याचे. बरं. मग हे लावून सगळे परिवार आनंदात आहेत का? हो, खुश आहे. मग तुम्ही आणि कुठल्या शेतकऱ्यांना सांगितलं का? भरपूर सांगितलं, माहिती दिली. काय शेतकरी काय म्हणतात? चांगलं केलं म्हणते. चांगलं केलं म्हणतात का? प्रॉपर भंडारवाडी का? कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं? लातूर जिल्ह्यात आहे. बर. आपण किती एकर चंदन लागवड केलं? 2.5 एकर लागवड केली. बरं. चंदनाच्या सोबत मित्र झाड कुठलं घेतलंय जटाळ साहेब? मिलिया डुबिया म्हणून आहे ते. बरं, मिल्या डुब्या घेतलेलं आहे का? मग ही जी मोठी मोठी वृक्ष दिसतात ती सगळी मिल्या डुब्याची आहे का? बर. आता हे तुम्हाला गाईडलाईन कुठं केलंय? तुमचं तुम्ही लावलंय का कुणाच्या मार्गदर्शनाखाली लावलंय आपण? व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी म्हणून एक हे आहे. अच्छा, व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी एक फर्म आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही लागवड केलंय. हो. बरं, ही किती वर्षापूर्वी लावलंय तुम्ही? झाडं फार मोठे दिसत आहेत. 1.5 वर्ष झालं आहे. फक्त 1.5 वर्ष? हो. मग हे इतकं ह्याला काही ग्रोथ प्रमोटर वगैरे घालताय का? खतं वगैरे कुठले वापरताय तुम्ही? खतं आपलं शेणखत टाकलेलं आहे याला. बर. बाकी कुठलं खत टाकलेलं नाही त्याला. बरं, हे मिल्या डुब्यामधनं तुम्हाला एका झाडापासनं किती उत्पन्न अंदाजित अपेक्षित आहे? एक 25,000 रुपये येतील त्या झाडाचे. एका झाडापासून 25,000 मिळतील. हो. बरं, हे किती वर्षामध्ये तुम्हाला मिल्या डुब्या कटाईला येईल? हे 7 ते 8 वर्ष लागतील त्याला. नमस्कार, मी मंगेश प्रधान. लातूर MIDC मध्ये नेहा क्रॉप सायन्स हा आमचा एक सूक्ष्म अन्न घटक निर्मितीचा तेथे कारखाना आहे. 2016 मध्ये व्यंकटेश्वर ग्रीन ग्लोरीनी जो एक सेमिनार घेतला होता त्यावेळेला माझी राठोड साहेबांची भेट झाली. मोठ्या प्रमाणामध्ये राठोड साहेबांनी जो चंदन आणि मिल्या डुबियाच्या शेतकऱ्यांना जो रोपांचा पुरवठा केला होता, रोप लागवडीनंतर शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत की कुठे मर, विल्टिंग, कुठे सूक्ष्म अन्न घटक द्रव्य कमतरता जाणवली, काही ठिकाणी जमिनीमध्ये ऑर्गॅनिक मॅटर नसल्यामुळे रोपांची वाढ होत नव्हती, त्यावेळेला माझ्या अनुभवाने शेतकऱ्यांना स्लरीच्या माध्यमातून आणि फवारणीतून जी काही औषधं दिली त्याचा शेतकऱ्यांना फार चांगला उपयोग झाला. रोपं चांगली वाढीला लागली. मैडम, आप कहाँ से बिलोंग करते हो? हम हैदराबाद से है. तो हैदराबाद इधर एयरपोर्ट के पास हमारा ये फार्म है. आपका क्या नाम है मैडम? माधवी. अच्छा, ये जो चंदन का अभी ये जो स्टीम दिख रहा है, ये जो पेड़ दिख रहा है, ये कितने साल पहले आपने लगाया? ये 2 years के पहले हम लगाया ये पेड़ को.
तो पूरा 80 एकर्स पे प्लांटेशन किया है हमने। वेरी गुड। 80 एकर्स कल्टीवेशन किया आपने? 80 एकर्स। अच्छा, ये इसका देखभाल कौन करता है पूरा 80 एकड़ पूरा का? हमारा हस्बैंड टोटल भी मैं देख देखते ले हैं। तो कुछ डर नहीं है, मेरे का ऑलरेडी एक्सपीरियंस आ गया इसमें। अच्छा हाँ? अच्छा मैडम, एक बताइए कि ये आपको चंदन कल्टीवेशन करने का ये आइडिया किसने दिया और इतना लार्ज स्केल के ऊपर आपने कैसे किया? तो ये पहले वेंकटेश्वर ग्रीन ग्लोरी वाला आके हमारे साथ ये बात किया है, ऐसा सैंडल पे ऐसा रहता है, ऐसा रहता है, आपको इतना बेनिफिट आता है बोल के। तो पहले मैं उतना ख्याल नहीं किया है, बाद में मैं भी उसके ऊपर रिसर्च करके ओके इसमें रियल फैक्ट्स है, रियल प्रॉफिट्स है बोल के सोच के इतना लार्ज स्केल पे इन्वेस्ट करके ऑलमोस्ट 80 एकर्स हमारा खुद का लैंड लेके इसमें प्लांटेशन पूरा किया है। मैडम, और कितना एकड़ आप कल्टीवेशन करना चाहते हो? तो मेरा टारगेट है 500 एकर्स का कंप्लीट करना है। श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीचे संचालक किशोर राठोड, अंकुश चव्हाण आणि श्रीनिवास महिंद्रकर यांचे विचार जाणून घेणं तर अत्यंत मोलाचं ठरणार आहे। नमस्कार, मी किशोर राठोड, सँडलवूड सोसायटी ऑफ इंडिया रिजनल डायरेक्टर व व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी या कंपनीचा डायरेक्टर। या कंपनीची स्थापना करत असताना एकट्या व्यक्तीवरती ह्याची सुरुवात होणार नाही आहे, कारण 12 ते 15 वर्षाचा कालावधी वेट करणं, त्यासाठी एक फार मोठ्या कंपनीची स्थापना जर करायची असेल तर ह्याच्यासाठी साथीदार चांगले पाहिजे। म्हणून सर्वप्रथम मी माझे मित्र श्रीनिवासजी महेंद्रकर साहेब पार्टनर म्हणून सोबत घेतलं, अंकुशजी चव्हाण साहेब विश्वसागर बिल्डर्स म्हणून ते असताना सुद्धा व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीमध्ये ते रेग्युलर कार्याला प्रारंभ केलेला आहे त्यांनी। व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी या कंपनीचा फाउंडर डायरेक्टर। माझा वैयक्तिक बिझनेस आहे विश्वसागर ग्रुप ऑफ कंपनीचा मी चेअरमन आहे। ते करत असताना 2012 पासून आम्ही 3 मित्र श्रीनिवास महेंद्रकर, किशोरजी राठोड यांच्यासोबत चंदनामध्ये काम करतो। मित्रहो, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे। सगळ्यात मोठा व्यवसाय जर आपल्या देशातला कुठला असेल तर तो शेतीचा आहे। एवढा मोठा शेतीचा व्यवसाय असून देखील आज कित्येक वर्ष झाली हा व्यवसाय डबघाईला आलेला आहे, कारण या व्यवसायातून कधी करोडोची कल्पना, करोडोच्या उत्पन्नाबद्दल कोणी विचार केलेला नाही। तर 2012 पासून आमच्या असं लक्षात आलं की चंदन लागवड ही पूर्ण भारतासाठी ओपन कन्सेप्ट होणार आहे। मग आम्ही अभ्यास केलं की असं आहे का बरोबर, तर पूर्ण भारतभर आम्ही फिरलो आणि आमच्या असं लक्षात आलं की चंदन हे जगातलं सगळ्यात महाग कच्चं पीक आहे, जे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं, क्रांतिकारक, परिणामकारक घडणारे बदल आहे। मग त्यासाठी आम्ही याच्यामध्ये खूप उत्सुकतेनं काम करण्यासाठी आम्ही तयार झालो। आमचे सहकारी किशोरजी राठोड यांनी 2-3 वेळा तिथं जाऊन आल्यानंतर त्यांना महाराष्ट्राचं रिजनल डायरेक्टर पद भेटलं सँडलवूड सोसायटी ऑफ इंडियाकडून, आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला असे परमिशन दिलं की महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आमच्याकडून तुम्ही रोपं घेऊन जावा आणि क्वालिटीची रोपं शेतकऱ्याकडे लागवड करा। म्हणजे आमचा उद्देश काय नाही, आम्ही स्वतः रोपं तयार करत नाहीत, आम्ही काय करतोय, गव्हर्नमेंट आणि शेतकरी यामधला दुवा आहेत, म्हणजे गव्हर्नमेंटकडं तयार झालेली जी रोपं आहेत तेच रोपं आम्ही शेतकऱ्याकडे देतो। आपला हा शेतकरी फसू नये म्हणून आम्ही जागोजागी सेमिनार्स करतो, मीटिंग घेतो, प्रत्येक ठिकाणी आम्ही जातो आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देऊन आम्ही हे चंदन लागवड करतो। येणाऱ्या फ्युचरमध्ये चंदनाचा आणि मिल्याडोब्याचा कारखाना लातूरमध्ये किंवा आजूबाजूच्या एरियामध्ये आपण टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकरी त्याच्यामध्ये सभासद असतील, त्या शेतकऱ्यांना घेऊन हा शेतकऱ्याचाच कारखाना, शेतकऱ्याचाच रॉ मटेरियल, शेतकरीच काम करणार, शेतकरीच मालक होणार, हे उद्देश ठेवून आम्ही हे कार्य केलेलं आहे। मी श्रीनिवास महेंद्रकर, नमस्कार। मी व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरीचा संचालक। शेतकऱ्यांना मी सिक्युरिटीबद्दल संदर्भात चर्चा करायचा विषय बोलतोय। सिक्युरिटीबद्दल शेतकऱ्यांनी विषय घाबरून जायचा विषय नाही आहे। सिक्युरिटी ही 6-7 वर्षानंतर करायची आहे शेतकऱ्यांना। तर सिक्युरिटी संदर्भात एक 6-7 पॉईंट आहेत, त्यापैकी पहिला पॉईंट आहे 12 फूट कंपाऊंड, 12 फूट जर लोखंडी जाळीचं कंपाऊंड वॉल प्लस 12 DC करंटसह कंपाऊंड वॉल आपल्याला करायचं आहे। त्याच्यासोबत आपण CCTV कॅमेरे प्लस मायक्रोचिप सेन्सरची सोय करून देतोय। अशा प्रकारे प्राचीन काळापासून महती असलेल्या चंदनाची लागवड करणं हे शेतकऱ्यांना सर्वाधिक श्रीमंतीचं वरदान प्राप्त होणं होय। मग विचार कसला करताय? आजच संपर्क साधा। श्री व्यंकटेश्वरा ग्रीन ग्लोरी, औसा रोड, अश्विनी हॉस्पिटल जवळ, लातूर। फोन
02382 22555 ईमेल ankush_chavan2000@yahoo.com. संचालक किशोर राठोड. मोबाईल 9423075941. अंकुश चव्हाण 9011211403. श्रीनिवास महिंद्रकर 9423382818.